एका फ्लॅटमध्ये जातो आहे. अशा प्रकारे आपल्याला सेफ्टी डोअर जो आहे ना तो ऑलरेडी बिल्डरकडून बिल्डिंगकडून लावून येतो आहे. त्याच्यानंतर आपला हा मेन डोअर आणि हा 1 BHK फ्लॅट आहे. बघा काम खूप जोरात चालू आहे. पुढे बाल्कनी आहे ओपन आणि समोर बघाल तर पूर्ण ओपन स्पेस आहे. समोर काय कोणतं नवीन कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे. आणि उजेड वगैरे म्हणाल तर दिवसा तुम्हाला काय लाईट लावायची गरज नाही आहे. ग्राउंडपासून शॉप्सपासून सुरुवात करूया. शॉप्समध्ये पण 2-4 शॉप्स गेलेले आहेत. जे अवेलेबल शॉप्स आहेत त्यांचा एरिया आणि किती प्राइस. 92 लाख का है. 230 का कारपेट है इसका. ओके. 350 बिल्डअप है. अच्छा. नमस्कार मित्रांनो, मी हरेश बाने HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. प्रथमतः सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण की आपलं यूट्यूबचं पहिलंच पेमेंट आता रिसेंटली आलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचा तुमचा सपोर्ट आणि तुमच्या आशीर्वादाने आपल्या यूट्यूबचं पेमेंट आलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आज आपण पुन्हा एकदा फ्लॅट्स बघण्यासाठी आलो आहे. दिव्यामध्ये माझी इच्छा आहे की खूप जण घरातल्या स्वप्नातलं घर किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी फ्लॅट बघत असतात. तर त्यातल्या त्यात मुंबई आता ठाण्याच्या पुढे मुंबईत फ्लॅट्स घेणं म्हणजे खूप महाग झाले, आपल्या बजेटच्या बाहेर आहे. तर त्यातल्या त्यात दिव्यापासून तुम्ही वाशीला, पनवेलला, घनसोलीला किंवा मुंबईला तुम्ही जवळपास नियर बाय जाऊ शकता. तर म्हणून मी आज ठरवले आहे की दिव्याचे जेवढे इकडे डेव्हलपमेंट चालू आहे ती डेव्हलपमेंट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर अशाच एका प्रोजेक्टजवळ आता मी आहे. तर प्रोजेक्टचा एक्झिक्युटिव्ह सोनम म्हणून आहेत, ते आपल्याबरोबर आहेत. तर त्यांच्याकडून प्रोजेक्टची पूर्ण माहिती, काय प्रोजेक्ट आहे, काय रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे, ती माहिती मी आज तुम्हाला पोहोचवण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया या प्रोजेक्टची माहिती पूर्णपणे. मित्रांनो, कनिष्का प्लाझा म्हणून प्रोजेक्ट आहे. आपण त्यांच्या सेल्स ऑफिसमध्ये आहोत. जसं मी म्हटलेलं की सोनम म्हणून त्या एक्झिक्युटिव्ह आहेत, त्या इकडे आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत या प्रोजेक्टबद्दल. तो सोनम जी हमको शुरुआत से बता दीजिए क्या प्रोजेक्ट है, कैसा प्रोजेक्ट है, आप बता दीजिए. कनिष्का प्लाजा नाम का प्रोजेक्ट है अपना. yes. TMC अप्रूव्ड है, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट है और ये 7 स्टोरी का है. ओके. सिंगल बिल्डिंग का प्रोजेक्ट है. ओके. नीचे ग्राउंड में 15 शॉप्स है. ओके. फर्स्ट फ्लोर पे कमर्शियल एरिया है. सेकंड फ्लोर पे 1 BHK विद टेरेस है. ओके, मीन्स सेकंड फ्लोर से अपना जो भी है रेसिडेंशियल स्टार्ट होने है. स्टार्ट है. ग्राउंड प्लस 7 का ये है. फर्स्ट 2 जो है वो कमर्शियल से है. मतलब मित्रांनो बघा, सिंगल बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे. फर्स्ट 2 फ्लोअर जे असतील खाली ग्राउंडला कमर्शियल आहेत. खाली शॉप्स असतील. खालचा ग्राउंड फ्लोअर जो असेल तो 15. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला जे कमर्शियल शॉप्स असतात, बँकिंग वगैरे किंवा स्कूल्स वगैरे, याच्यासाठी त्यांनी राखीव ठेवले. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरपासून वर 7 पर्यंत सगळे फ्लॅट्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. यहाँ पे 2850 से फ्लैट स्टार्ट है. ओके. 28,50,000. यस. क्या एरिया रहेगा? 408 का 1 BHK. स्टार्टिंग. यस. ओके. एक फ्लोर पे कितने रहेंगे फ्लैट्स? एक फ्लोर पे 7 फ्लैट्स है. सिंगल बिल्डिंग प्रोजेक्ट है. हाँ. और इसके साथ एमिनिटीज क्या क्या है, मतलब प्रोजेक्ट में? के अंदर है एमिनिटीज. इंटरनल एमिनिटीज दिया है. सेमी फर्निश्ड रूम रहेगा. ओके. फ्लैट के अंदर फॉल सीलिंग, इन्वर्टर, बैटरी बैकअप, पानी ओके. की टाकी, वीडियो डोर, फोन्स, डोर ओके. के साथ में एक्स्ट्रा सेफ्टी डोर और इन्वर्टर, बैटरी बैकअप. इन्व्हर्टर, बॅटरी, ये सब एमिनिटीज इन्क्लूडिंग आहे. मित्रांनो बघा, बऱ्यापैकी अमेनिटीज जे आपल्याला गरजेच्या अमेनिटीज आहेत ना त्या पूर्णपणे अवेलेबल आहेत इकडे. ये हो गया प्रोजेक्ट. एक काम करूया आपण मित्रांनो, आपण डायरेक्ट साईड फ्लॅट्स बघूया. सॅम्पल फ्लॅट्स रेडी आहेत. तर सॅम्पल फ्लॅट्स पण बघूया. एरिया किती काय आहे, कसं काय, काय काय अमेनिटीज लावले आहेत ते पण तिकडे बघूया. आणि इकडे यायचं कसं ते पण मी तिकडे डायरेक्ट जे सॅम्पल फ्लॅट्स आहे बाजूलाच आहे सॅम्पल फ्लॅट्स, इकडे यायचं कसं ते पण बघूया. ठीक आहे. तर मित्रांनो आता प्रोजेक्टवर आलो आपण. एक्झॅक्टली फर्स्ट फ्लोअरला आहे मी आता. हे जे शॉप्स दिसत आहेत ना माझ्या मागे इकडे आणि वगैरे बघू शकता तुम्ही, तर हे कमर्शियल शॉप्स आहेत. तर काय मोठा एरिया आहे बघा. तर ह्याच्यामध्ये स्कूल, बँकिंग किंवा इतर जे काही प्रोजेक्ट असतील कमर्शियल जे हे आहेत ना त्याच्यासाठी हे शॉप्स वापरले जाणार आहेत. आता मी थोडं विंडोपर्यंत जातो तुम्हाला. तर जी बिल्डिंग आहे ना रस्त्याला लागतच आहे. हा जो आहे ना खर्डीगावचं हे आहे मेन स्टॉप आहे. ही जी चौक आहे ते खर्डीगाव आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट फ्लोअरला कमर्शियल शॉप्स आहेत. हे बघा. आणि ही जी इथे दिसते ही लिफ्ट येणार आहे. कमर्शियलसाठी आणि रेसिडेन्शियलसाठी 2 वेगळ्या लिफ्ट आहेत. कमर्शियलसाठी वेगळी लिफ्ट आहे ती इकडे होती. आणि फर्स्ट फ्लोर पे कितना है मैम एग्जैक्टली, कितने शॉप्स रहेंगे कमर्शियल के? 7 ऑफिसेस.
7 ऑफिसेस कमर्शियलसाठी अवेलेबल आहेत. त्याची पण काय म्हणजे स्क्वेअर फीट किती स्क्वेअर फीट आहे, कसं आहे त्याचा रेट, ते पण मी तुम्हाला लास्टला शेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे आपल्या मेन फ्लॅट्स आहेत ज्याच्यासाठी आपण आलो आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, आता एका फ्लॅटमध्ये जातो आहे. अशा प्रकारे आपल्याला सेफ्टी डोअर जो आहे ना तो ऑलरेडी बिल्डिंगकडून लावून येतो आहे. त्याच्यानंतर आपला हा मेन डोअर आणि हा 1 BHK फ्लैट है. आधा मैम क्या रहेगा ये एरिया क्या रहेगा और कॉस्टिंग क्या रहेगा? 621 का बिल्डअप है, 428 का कारपेट है. ओके. और 33 lakhs का 33 negotiable. 428 इंक्लुडिंग एरिया सांगतोय. 428 कारपेट एरिया सांगतोय मी तुम्हाला. 33 पर्यंत याची कॉस्टिंग जाते. तर बघा काय रूम आहे, मी पुन्हा एकदा दाखवतोय. बघा समोर बाल्कनी आहे. हा आता हॉलमध्ये आहोत. ऑलमोस्ट काम आहे ना खूप जोरात चालू आहे. तर नेक्स्ट 2 मंथ्समध्ये ह्याचं पोझिशन आहे. ते बघा काम खूप जोरात चालू आहे. पुढे बाल्कनी आहे ओपन आणि समोर बघाल तर पूर्ण ओपन स्पेस आहे. समोर काय कोणतं नवीन कन्स्ट्रक्शन होणार नाही आहे. आणि उजेड वगैरे म्हणाल तर दिवसा तुम्हाला काय लाईट लावायची गरज नाही आहे. प्लस ते मला अमेनिटीजमध्ये जसं सांगितलेलं तुम्हाला आहे बघा, फॉल सिलिंग करून भेटणार आहे पूर्ण हॉलमध्ये. बाकी पूर्ण स्विचेस वगैरे सगळं व्यवस्थित लावून भेटणार आहे. आता हे आपण आलो आहे किचनमध्ये. किचनमध्ये हा प्लॅटफॉर्म दिला आहे, सिंगल प्लॅटफॉर्म एका साईडला हे बघा. आणि किचनला पण इथे तुम्हाला बाल्कनी दिली आहे. ही पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. सेम तुम्हाला किचनमध्ये पण उजेड बघाल तर आता मी दुपारी 4 वाजता शूट करतो आहे. ते बघा 4 वाजता पूर्ण उजेड आहे, काही लाईट लावायची गरज नाही आहे 6 वाजेपर्यंत तुम्हाला. किचनच्या बाजूला समोर टॉयलेट बाथरूम, वर टाकी ठेवायला स्टोरेज, वॉटर टँक स्टोरेज आहे. आणि आता हा आहे बेडरूम. बघा बेडरूम पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे हे बघा. आणि बेडरूमला पण तुम्हाला सेम बाल्कनी भेटते, सेम साईड उजेड भेटते. बाकी डोअर वगैरे बघू शकता. तर काम खूप छान आहे. आता हे जे फ्लॅट्स आहेत ना प्रत्येक फ्लॅट्समध्ये काम खूप जोरात चालू आहे. येणाऱ्या 2 महिन्यात याचं पोझिशन आहे. तर ह्याच्याबरोबरच अजून एक जे प्रिशियस फ्लॅट आहे ह्याच्यापेक्षा एरिया जो मोठा आहे तो एक फ्लॅट बघूया आपण. एक दुसरा फ्लॅट आहे सेम, ह्याला पण जो आपला डोअर आहे सिक्युरिटी डोअर आहे तो भेटतो आहे. हा 437चा एरिया आहे. सेम बघू शकता पूर्ण हा एरिया थोडा मोठा आहे. ह्याला पण फॉल सिलिंग करून भेटते आहे तुम्हाला. सेम किचनमध्ये पण सेम तुम्हाला सिंगल टेबल प्लॅटफॉर्म भेटतो आहे. समोर किचनला पण बाल्कनी आणि बेडरूम मोठा आहे बऱ्यापैकी. आणि बेडरूमला पण बाल्कनी आहे. उजेड बघाल तर उजेड पूर्ण एकदम आहे. 6 वाजेपर्यंत तुम्हाला लाईट लावायची गरज नाही आहे. संडास बाथरूम दोन्ही आहे. वॉटर स्टोरेज पण दिलेलं आहे. आणि हे बघा वॉशरूममध्ये तुम्हाला इकडे ड्राय एरिया एक एक्स्ट्रा दिला आहे. तुम्हाला बऱ्यापैकी मोठा ड्राय एरिया दिला आहे. म्हणजे इकडे तुम्ही बऱ्यापैकी स्टोरेज करू शकता. स्टोरेज खूप आहे. 437चा हे आहे. इथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे व्यवस्थित आणि इतर जे तुमचं सामान आहे ते तिकडे मागे तुम्ही ठेवू शकता. म्हणजे 437चा जो हा फ्लॅट आहे ना हा खूप मोठा आहे, स्पेशियस आहे. त्याची कॉस्टिंग मैम इसका कॉस्टिंग क्या रहेगा? 34 lakhs ऑल इन्क्लूसिव नेगोशिएबल. ऑल इन्क्लुसिव्ह. ओके. बघा ऑल इन्क्लुसिव्ह 1 पॅकेज सांगितलं आहे तुम्हाला. आता जेव्हा तुम्ही येता इथे बुकिंगसाठी, बुकिंगचा ॲड्रेस वगैरे जे बाकीच्या डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. हा फ्लॅट्स मला खरंच खूप आवडला कारण की उजेड पण पूर्ण आहे, फ्लॅट स्पेशियस पण आहे बऱ्यापैकी मस्त आहे. बाकी यांच्या अमेनिटीज पण पूर्ण आपल्याला इन्क्लूड करून दिलेलं आहे. बॅटरी बॅकअप भी आहे ना इसमें भी. बॅटरी बॅकअप पण ह्यांच्याकडूनच करून देतं. इन्व्हर्टर वगैरे बॅकअप करून देणं जाणार आहे यहाँ पे. अच्छा व्हिडिओ जो बाहेर का कॉलिंग आहे. अच्छा ज्या नवीन ॲम्युनिटीज येत आहेत ना, जे नवीन हे येत आहेत ते पण तुम्हाला इथे इन्क्लुडिंग करून देणार आहे या प्रोजेक्टमध्ये. मित्रांनो हा बघा हा एक अजून एक रूम आहे. ये एरिया क्या है मैम? 621 बिल्डअप, 428 कारपेट. 428 कारपेट. इसका भी सेम कॉस्टिंग. मित्रांनो सेम आहे. ह्याचं जरा काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला कंडिशन अशी दिसते. पण काम जे आहे ते जोरात चालू आहे. ह्याचा पण जर एरिया बघाल ना तर सेम एरिया. आणि समोर बघाल तर व्यवस्थित बाल्कनी वगैरे आणि उजेड वगैरे पण छान आहे.
तर बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर केलं ना ते अशा प्रकारे केलं आहे ना की उजेड तुमचं संध्याकाळपर्यंत म्हणजे लाईटीची गरज नाही आहे त्या प्रकारे स्ट्रक्चर केलं आहे. कारण की आजूबाजूचा चारी बाजूने जो आवार आहे ना तो पूर्ण खुला आहे. तर अशा प्रकारे फ्लॅट्स इथे या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहेत. आता प्रायझिंगची जी गोष्ट येते आणि इकडे यायचं कसं आणि अजून काय काय तुम्हाला इकडे बुकिंग अमाऊंट काय आहे बाकी जे आहेत ना परत आपण सेल्स ऑफिसमध्ये जाऊया आणि सेल्स ऑफिसमधून बाकीची माहिती घेऊया. तर मित्रांनो हा जो समोर आता दिसतो आहे ना हाच प्रोजेक्ट आता आतमध्ये बघून आलो आहे. तर प्रोजेक्ट बघा कशा प्रकारे आहे काय एरिया आहे आणि सराउंडिंग दाखवतो आहे. समोरच मेन हायवे आहे. हा बघा समोरच मेन हायवे आहे. तर बघूया बाकीच्या डिटेल्स. तर फ्लॅट्स कसे होते कमर्शियल कसे होते ते पूर्ण रूम मी तुम्हाला दाखवली आहे. आता येऊया रेट आणि इकडे यायचं कसं. तर पहिला इकडे यायचं कसं ते आपण जाणून घेऊया. तो मॅम इधर आना है अगर तो आना कैसे एड्रेस क्या होगा. एड्रेस खर्डी गाँव. यस रीवा स्टेशन से ईस्ट में आना है. ईस्ट से आपको ऑटो रिक्शा शेयर ऑटो. हाँ यस शेयर ऑटो खर्डी गाँव बसेस मिल बसेस जाएंगी. भी वहाँ से अवेलेबल आप आते हो 1.5 किलोमीटर की दूरी पर है. Okay. 15 मिनट में इजीली पहुँच जाते हो. मेन Okay. रोड पर प्रोजेक्ट है. ओके. मित्रांनो बघा दिव्या स्टेशनपासून ईस्टला यायचं आहे तुम्हाला. स्टेशनपासून बसेस पण अवेलेबल आहेत. TMT बेस्टच्या दोन्ही बसेस अवेलेबल आहेत. शेअर ऑटो पण अवेलेबल आहे. तुम्हाला सांगायचं आहे खर्डी गावला उतरायचं आहे. जिथे तुम्ही उतरताय त्याच्याबरोबर समोरच तुम्हाला हा प्रोजेक्ट अवेलेबल आहे कनिष्का प्लाझा म्हणून. तर आता हे झालं इकडे यायचं कसं आणि ह्याचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये इकडे देणार आहे तुम्हाला आणि स्क्रीनवर पण शेअर करणार आहे. तर तुम्हाला प्रोजेक्टच्या अजून काय इन्क्वायरी करायची असेल ते कॉन्टॅक्ट डिटेल्स तिथे इन्क्वायरी करू शकता. आता बघूया रेट काय कसं. ग्राउंडपासून शॉप्सपासून सुरुवात करूया. शॉप्समध्ये पण 2-4 शॉप्स गेलेले आहेत. जे अवेलेबल शॉप्स आहेत त्यांचा एरिया आणि किती प्राईस आहे. एक मी अंदाज मोठी प्राईस तुम्हाला सांगणार आहे. फ्लॅट्सची कन्फर्म तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तो मैम क्या रहेगा शॉप जो नीचे अवेलेबल कौन से शॉप्स अवेलेबल है. ग्राउंड में शॉप्स है मेरे पास. पहला दूसरा और 6वां नंबर शॉप है. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हा फ्लोर प्लॅन आहे. हे जे तुम्हाला दिसते इकडे हे सगळे शॉप्स अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये अवेलेबल कौन से बोल रहे हैं मैम. 15th नंबर है. ओके. 92 lakhs का है. 220 का कारपेट है इसका. ओके. 350 बिल्डअप है. अच्छा. एंड फर्स्ट जो शॉप है हाँ. फर्स्ट नंबर का ओके. इसका जो कारपेट है 190 का है. ओके. और 60 lakhs का बॉक्स प्राइस है. ओके बॉक्स प्राइस. यस. और सेकंड वाले शॉप का कारपेट 160 का है. और इसका बॉक्स प्राइस 48 lakhs का है. 48 lakhs. और 6 नंबर वाले शॉप का भी कारपेट 190 है. एंड बॉक्स प्राइस 52 lakhs. 52 lakhs. नेगोशिएबल. ओके. तर मित्रांनो शॉप्स पण अवेलेबल आहे. शॉपचे रेट्स काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगितले आहेत. हे तर एक होतं की मोठी मला सांगायचं होतं. मेन आपलं ध्येय होतं ते की फ्लॅट्सचे रेट्स काय चालू आहेत दिव्यामध्ये. त्या फ्लॅट्सवर येऊया. हे बघा कॉस्ट शीट इकडे आहे. हा हे बघा ही कॉस्ट शीट आहे फ्लॅटची. तर 1 RK ऑलमोस्ट एवढा चांगला प्रोजेक्ट आहे. 1 RK ऑलमोस्ट बुक आहे सब बुक आहे राईट. एवढा चांगला आणि सुंदर प्रोजेक्ट होता ना पण आपल्याला थोडं लेट झालं आहे. 1 RK पूर्ण बुकड आहे. तर 1 RK अवेलेबल नाही आहेत आपल्याकडे. 1 BHK अवेलेबल है. जो फ्लैट्स अपन दाखोले त्याचा रेट सांगतो तुम्हाला. तो 1 BHK जो अभी अपन ने देखा उसका क्या रहेगा क्या एरिया है और क्या है. 621 का बिल्डअप देखा हमने. 428 वाला कारपेट राइट. उसका 33 lakhs है मेंशन. आपको नेगोशिएबल हो जाएगा प्राइस. ओके. 33 से नेगोशिएबल होगा. पेमेंट कैसे होगा लोन क्या है लोन फैसिलिटी कैसे है. लोन 100% उपलब्ध है सभी बैंकों से. 0% डाउन पेमेंट है. ओके. और रेट ऑफ इंटरेस्ट भी अच्छा है. ओके. 8.3 से स्टार्ट है हमारे यहाँ पे. ओके. और गारंटीड लोन करके देंगे 100% और 0% डाउन पेमेंट. जो भी एग्जीक्यूटिव होगा लोन पर्सन वो आपका होगा. जो भी पेपर वर्क होगा आपके एंड से Yes. किया जाएगा. आप जो बोल रहे हो. बुकिंग अमाउंट क्या होगा इनिशियल. 15,000. अच्छा. और स्पॉट बुकिंग करते हैं तो कुछ रखा है क्या मतलब स्पॉट बुकिंग के लिए कुछ ये रखा है. नहीं नो. नहीं कुछ प्राइजेस नेगोशिएशन हो जाएगा बट स्पॉट बुकिंग के लिए कुछ ऑफर नहीं. तो आप इसके अलावा कुछ और मतलब आपने बोला बैटरी बैकअप है एमिनिटीज़ में बाकी जो आप फैसिलिटी थे इसके अलावा कुछ एक्स्ट्रा फैसिलिटीज है वगैरह ऐसे कुछ. हाँ. क्या रहेगा. पजल पार्किंग है. 4 व्हीलर के लिए स्ट्रीट पार्किंग है. ओपन Okay. स्पेस है बहुत सारा. ओके. एंड 18 मंथ्स का मेंटेनेंस है. ओके. मतलब मेंटेनेंस का कैसे मतलब क्या बोल रहे थे आप. 18 मंथ्स आपको पे नहीं करना है मेंटेनेंस. फर्स्ट 18 मंथ्स. यस. 2 मंथ्स बाद पजेशन है. ओके. तो 2 महीने के बाद जब पजेशन देते हैं हम वहाँ से लेकर 18 महीने Next तक आपको 18 months. मेंटेनेंस पे नहीं करना है. Okay. आपको सिर्फ आपका लाइट का बिल पे करना है. ओके. 18 मंथ्स तक हम मैनेज करेंगे.
ये वो आपके ये इसमें रहेगा प्राइस में मेंटेनेंस में। इंक्लूडेड है, कोई भी Okay. हिडन चार्जेस नहीं है। ओके एंड प्राइस नेगोशिएबल है। बहुत Okay. अच्छा प्रोजेक्ट है, आप आकर देख सकते हैं। ओके तर मित्रांनो बघा, एक सांगतोय, खूप चांगली गोष्ट मॅडमने इकडे सांगितली. येणाऱ्या 2 महिने त्याचं पोझिशन आहे. 2 महिने म्हणजे मी काम बघतोय, ऑलमोस्ट 80-90% काम झालेलं आहे आणि काम जोरात आहे. आता आपण बघून आलो की फ्लॅटची जी हे आहे ना, कंडिशन बघून सांगू शकतो की काम किती जोरात चालू आहे. दुसरी गोष्ट मॅडमने सांगितली 2 महिन्यानंतर पोझिशन भेटणार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 मंथ्स तुम्हाला कसलाही मेंटेनन्स द्यायचा नाही, कसली कॉस्टिंग द्यायची नाही. तुम्ही जी बिल लाईट युटिलाइज करणार आहे त्याचं फक्त बिल पेड करायचं आहे, बाकी तुम्हाला काही पेड करायचं नाही आहे. लोन जे आहे सगळ्या बँकाकडून लोन अवेलेबल आहे, 100% लोन अवेलेबल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन पार्ट जो काही आहे लोन, ते त्यांचे स्वतःचे एक्झिक्युटिव्ह इकडे अवेलेबल असतात, ते तुम्हाला मदत करतात. डॉक्युमेंटेशन लोनचं जे काही डॉक्युमेंटेशन पार्ट आहे ते तुम्हाला हेल्प करतात. तर हे सगळे अशा प्रकारे आहे हे करायचं. आणि यांचा जो नंबर है ना, एक बार आपका कॉन्टैक्ट नंबर बोल देंगे ये प्रोजेक्ट के लिए अगर कॉन्टैक्ट करना है. प्रोजेक्ट के लिए ना, हाँ 8356 हाँ 839878. ये किनको जाएगा, इनका नाम जाएगा? मेरे सेल्स हेड को हाँ, जाएगा, हाँ. जिनका नाम है आरती आरती पांडे. पांडे. ओके मित्रांनो, हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि स्क्रीनवर पण देणार आहे. तर जे सेल्स हेड आहेत त्यांना हा कॉन्टॅक्ट जाणार आहे, आरती पांडे. तुम्हाला कसली या प्रोजेक्टबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यांना डायरेक्टली कॉल करू शकता. आणि मेन अजून एक प्रश्न माझ्या डोक्यात आता हे होतोय पाण्याचा. पाणी का कैसा रहेगा? दिवा म्हटलं ना तर मला गेल्या प्रोजेक्ट मी दाखवलेला त्याच्यामध्ये 2-4 कमेंट होत्या की दिव्यामध्ये पाणी नाही आहे. पण मित्रांनो, पाणी इकडे आहे, TMCचं पाणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर जे कामासाठी आपल्याला बोरिंग वगैरे पाणी ते पण अवेलेबल आहे. तरी पण प्रोजेक्टचे जे प्रोजेक्ट मॅनेज करतात त्यांच्याकडून मी एकदा ऐकून घेतो. पाणी का कैसा रहेगा TMC? पानी का बिल्कुल 24/7 है पानी, Okay. बिकॉज फ्रंट में बिल्डिंग है तो फ्लो अच्छा है पानी का. Okay. एंड TMC का पानी है ओके 24 घंटे. 24 घंटे. मित्रांनो बघा, जे प्रोजेक्ट मॅनेज करतात त्यांच्याकडूनच तुम्हाला माहिती देतोय. 24/7 TMCचं पाणी आहे. आणि प्रोजेक्ट आहे ना, रोड टच प्रोजेक्ट आहे. ते बरोबर बोलल्या, रोड टच प्रोजेक्ट आहे. म्हणजे पाईपलाईन्स वगैरे जातात ना, त्या रोड टच असल्यामुळे ना तुम्हाला पानी इजीली आणि खूप मुबलक प्रमाणात अवेलेबल है. तो सोनम जी, आपने बहुत बहुत शुक्रिया, बहुत अच्छा यहाँ पे इन्फॉर्मेशन दिया है. तर सोनम जी यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे. तर आजचा हा प्रोजेक्ट जर तुम्हाला आवडला असेल, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी. आणि दिव्यातलाच एक नवीन प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.